नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 21. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 21. श्री पुरुषोत्तम पूजाविधी आणि प्रार्थना. श्री गणेशाय नमः. आदी वंदिला महागणपती, मग नमिली शारदा सरस्वती, सद्गुरूंचे चरणी मिठी घातली भक्तिभावाने. गणेश सरस्वती सद्गुरू यांचा करू प्रेम आदरू, नित्य त्याते नमस्कारू, कृपादृष्टी पाहावया. असो आता मागील सूत्र निवेदन, पुढील वृत्तांत करतो कथन, एकाग्र चित्त श्रवणाशी सादर व्हा वाल्मिकी ऋषी सांगती. दृढ धन्वाशी सांगती पूजाविधी, कैसे पूजावे पुरुषोत्तमासी, ते आता ऐकावे सर्वही पूजाविधान शास्त्रोक्त. राधे सहित श्यामसुंदर यांची प्रतिमा असावी सुंदर, करुणया उचित मंत्रोच्चार प्राणप्रतिष्ठा करावी. दक्षिण कराची आंघोळी लावावी, देवांच्या हृदयस्थळी मंत्र जपावा त्या काळी प्राणप्रतिष्ठेचा असे. प्राणा प्रतिशंतो मंत्र उच्चारून, शुद्ध हेतू करता जाण, प्राणशक्ती त्वरिती मूर्ती माझी संचरे पै पहा. असे देवत्व संख्याय आदी मंत्र म्हणावे, पूजा विधान करावे, विप्रते शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा ती करून घ्यावी आदरे. करुण नेत्र प्रक्षालन डोळ्यास पाणी लावून, नमावा हरीस प्रेमे प्राणप्रतिष्ठा केल्यावरी. स्मरावा अंतरी श्रीहरी मूर्ती झाली सचेतन खरी, विश्वास मने धरावा श्यामल सुंदर तनु पाहता. साजरी अधरावरती असे बासरी, मोरपिसांचा मुकुट डोईवरी, ऐशा हरींचे ध्यान करावे अंतकरणात. सोबत त्यांच्या राधा सुंदर, जी भक्तींचे रूप निरंतर, भक्त भगवंत ऐके परखून, ती जाणावी तत्वता. हात जोडून करावी प्रार्थना, यावे देवा पूजा स्वीकारण्या, अक्षदा वाहून हरिचरणा करावे आव्हान. देशकालाचा करुणी उच्चार, संकल्पाचे जल हातावर, वाहुनी पूजा षोडोपचार करावे भक्तिभावाने. देवा माझे हृदयासन दिले बैसा या कारण, ते तुम्ही मान्य करून बसा म्हणावे हृदयासने. भक्तिगंगेचे जल भरुनी आणले तुमच्या स्नाना लागुनी, स्वीकार करावा प्रेमाने त्याचा तुम्ही भगवंता. दूध दही मध सुंदर शर्करा आणि घृताची धार, घालितो हळू अंगावर पंचामृत स्नानाते. तदनंतर उष्ण शीतल सुगंधित ते गंगाजल, घालितो अंग करा नितल, नूतन वस्त्रे परिधान कराया. वस्त्रे लेवून अंगावरती बसा पुन्हा आसनावरती, गंध लावितो माथ्यावरती, घालितो पुष्पहार गळा. एकका नामाचा करुणी उच्चार, प्रत्यंग पूजा करावी सुंदर, सर्वांग पूजेनंतर अर्पावे तुलसी दलाशी. तुलसी पूजा हरींची करता, एक एक दल चरणी वाहता, संतोष होय हरींच्या चित्ता, सुकावे हरी सानंदे. धूपदीप निरांजने भावे, करता ओवाळण सद्भावे, प्रसन्न होय चक्रपाणी सादर भक्तिभावाने. प्रदक्षिणा आणिक प्रार्थना करावी ती मधुसूदना, भक्तीने तांबूल आणिक दक्षिणा हरिचरणी अर्पावी. राधे सहित देवादिदेव, वैकुंठीचा रमा माधव, आठवावा पार्वती महादेव, एकाच रूपी पूजावे. शुद्ध निर्मळ भक्तिभावाचा भुकेला देव असे भक्तीचा भाव पाहतो अंतरीचा, जो शुद्ध असावा निरंतर. हात जोडून करावी प्रार्थना, मज न कळे आव्हान विधी नाना, यथामती केली पूजनात त्यासी प्रभू स्वीकारावे. कुणी जरी या पूजनात असेल उणीव अपराध, तरी ते क्षम्य मानित अपराध पोटी घालावा. भक्ताजवळ येती भक्तिभावे, उभय कर जोडून नमस्कारावे, म्हणावे देवा तू सर्वेश्वर, सर्व साक्षी सर्वात्मा. तुला माझी नम्र विनवणी, पूजा माझी स्वीकारुनी, मंत्र तंत्र उच्चारुनी, असे जरी का अशुद्धता. परी तू भक्तवत्सला, अपराध घालसी पोटाला, शरणागताचा तुला लळा, हे तर मी जाणत असे. यथाशक्ती यथामती तुला पूजिले कमलापती, स्वीकारुनी सेवा ती घेई मोठ्या मनाने. जरी माझ्या या पूजेत न्यून, तरी ते करून घेई पूर्ण, मने मी धरली तुझे पाय, आता रक्षी शरणागता.
भक्तिभावे यापरी अधिक मासी तो श्रीहरी, पूजावा नित्य यावरी भावपूजा करोनिया. तयासी करावी नम्र प्रार्थना, तोडी पापा भवबंधना. जन्म मरण नको पुन्हा, नको तो गर्भवास. 184 फेरे फिरलो, नाना योनीत जन्म पावलो. जलमलो मेलो आणि जलमलो परी नाठवे तुझकडे. तरी तू फिरूनी मजला, हा नरजन्म आहे दिला. तो साधके लावून भला, येईन तुझ्या चरणासी. ही अवघी प्रपंचाचीच माया, भुली घालती जिवाया. माया पास ते तोडाया, तूच समर्थ एकची. या मायेच्या गुंत्यातून सोडवणूक ती तुझ्या विना, अन्य नाही कोणी करणार, कळले आता हे मला. आलो तुझ्या चरणापासी, तू तारावे का आम्हासी. संधी ही अधिक मासाची, तव कृपेची आगळी. जरी वाटे माझ्या चित्तास, स्मरावे मी तुझ भगवंता. तरी साह्ये तुझे आता, होणे लागे मज प्रती. कारण तुझ्या इच्छेविना इथे न हाले झाडाचे पान. तिथं माझे स्थिर मन, कैसे राहील श्रीचरणी. वाल्मिकी सांगती त्या नुरपास, येणे प्रमाणे अधिक मास. येता पुरुषोत्तम पूजेस, आचरावे तू पा. तरी ती तुझी भोगसक्ती, सरेल मागे जागेल विरक्ती. विरक्तीने उपजे भक्ती, भक्तीस भेटे भगवंत. पुरुषोत्तम मासाची ही पूजा, जे तू ऐकलीस राजा. ती करुणी अक्षरशः आपल्यास करावे वश. तेच या अधिक मासाच घृत दीप करावा प्रज्वलित. दीपासवे घरा मनात, प्रकाश पसरे ज्ञानाचा. नित्य काही पोती ग्रंथ, आधरे वाचावा या मासात. तीर्थक्षेत्री ते देवदर्शन, जावे अवश्य घ्यावया. करता ज्याचे नामस्मरण, तुटे जीवांचे बहुबंधन. अपूर्ण ते होई पूर्ण, नारायणाच्या कृपेने. बहुभाग्य या भरतखंडात, ज्या जीवा मिळतो हा जन्म. तो ईश्वर उपासनेने मुक्त, होत असे हरिकृपे. त्या ब्रह्मनारदीय पुराणाचा, पुरुषोत्तम पूजा विधानाचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण येथे झाला. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. 21वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. इति श्री ब्रह्मनारदीय पुराणे अधिक मास महात्म्ये पुरुषोत्तम पूजाविधी निरूपण नाम 21तमो अध्याय. श्रीकृष्ण परमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे ते आपण जाणून घेऊया. श्री अधिक मास महात्म्ये अध्याय 21वा. पुरुषोत्तम पूजा विधान. नारायण ऋषी नारदास सांगतात की वाल्मिकी ऋषींनी राजास या अधिक मासातला पुरुषोत्तम पूजेचा जो विधी सांगितलाय तो काय ते ऐक. या अधिक मासात चौरंग अथवा पाठावर श्रीहरींची राधेसहित मूर्ती योग्य ते प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून प्रतिष्ठापित करावी. त्या मूर्तीत प्राणत्व अधिष्ठित झाले आहे असे समजावे. देवाच्या डोळ्यात तुळशीच्या पाण्याने पाणी लावावे व नेत्र प्रक्षालन करावे. अशी प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती ही सचेतन झाली आहे असा विश्वास मनी धरावा. हात जोडून देवास पूजेसाठी आवाहन करावे. देवास स्नान घालून देवाचे अंग पुसून गंध विलेपन करून देवास वस्त्र नेसवून कपाळी गंध लावून त्यास प्रार्थनापूर्वक पुन्हा आसनावरती ठेवावे. देवाच्या नावाचा उच्चार करून त्यास हार फुले घालावीत. मग धूप दीप नैवेद्य दाखवावा. हात जोडून प्रार्थना करावी की हे देवा, मी तुझे शास्त्रोक्त आवाहन कसे करायचे, कशी पूजा करायची ते जाणत नाही. माझी ही वेडेवाकडी सेवा गोड मानून घे. जरी या पूजेत काही त्रुटी राहिली असेल तर तू मला क्षमा कर. देवा, 184 फेरे फिरत फिरत मी या मनुष्य जन्मात आलो आहे. तुम्हाला ही प्रपंचाची भुली तोडायला मदत कर. हे मायेचे पास तोडण्यास तू एकटाच समर्थ आहेस. मी तुझ्या चरणाशी शरण आलो आहे. तू माझा उद्धार कर, कारण तुझ्या इच्छेशिवाय या जगात काहीच घडत नाही. वाल्मिकी राजा सांगतात की तू पुढे येणाऱ्या अधिक मासात त्या श्रीहरींची पूजा कर, भक्ती कर. घरात आणि मनात दीप लाव. या दीपदानाने तुझे कल्याण होईल. या मासात देवापाशी अखंड दिवा लावा. ग्रंथाचे पोथीचे वाचन करावे. तीर्थटनात जावे. देवदर्शन घ्यावे. इथे त्या ब्रह्मनारदीय पुराणाचा पुरुषोत्तम पूजा विधानाचा अधिक मास महात्म्याचा 21वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला हा अध्याय आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.